365 दिवसानंतर जे घरोघरी संपर्क साधतो, जे माणसांच्या घरोघरी जो मनामध्ये जो संपर्क साधतो, जो मित्रांनो, प्रवासी ब्लॉगिंग या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या या कोकणी सिरीजच्या 4थ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण कोकणामध्ये आलेलो आहोत। तर आपला 4था व्हिडिओ आहे। मग तर या ठिकाणी आज आपण बनवत आहोत व्हिडिओ की शिमग्याचा, जे की पालखी प्रत्येकाच्या घरोघरी पालखी जाते एका ठिकाणी। मग ती पालखी घरोघरी जाऊन नंतर मग एका ठिकाणी पालखी येते, मग ती पालखी नाचली जाते। मग त्याच पालखी कोकणी पद्धतीमध्ये काही शिमगा कशा प्रकारे साजरी करतात ते आता आपण पांडुरंग शास्त्री यांना विचारूयात, बघूया काय बोल। खूप सुंदर पद्धतीने आज नृत्य होणार आहे या उंबरे गावामध्ये। जो देव 365 दिवसानंतर जे घरोघरी संपर्क साधतो, जे माणसांच्या घरोघरी जो मनामध्ये जो संपर्क साधतो, जो आज आपल्याला बघायला भेटणार आहे। जो आपण म्हणतो, जे आपल्याला जो आपण वर्षभर ओढ आपली देवाची जी लागलेली आहे त्या साक्षामध्ये पूर्ण होणार आहे। आणि आपण जे देवासाठी देव आपल्याला घरी आज भेटायला येणार आहे। त्यामुळे ती साखळी कशी मांडल्या जातात, कशी नारळ फोडल्या जातात, कशी देवाची सोडून प्रदक्षिणा घातल्या जातात, कशी ते सर्व वाडी गोळा होऊन एकत्रपणे ती पालखी नाचवली जाते, जे आनंदाने डोक्यावर घेऊन तो देव नाचवणं हे एवढं अप्रतिम जो सुंदर असा तो महोत्सव आहे तो आज आपण बघायला भेटणार आहे। तर अशा पद्धती तुम्हाला मी आता पुढच्या चॅनल मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही दाखवते, चला। मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पालखी तुम्ही बघितली असाल की कशी घरोघरी जाते, कसं साकडं बोलल्या, कसं त्याच्यापर्यंत नमन बोलल्या जातं, जी खूप सुंदर पद्धतीने आता ते रचून तुम्हाला दाखवलं, खूप पद्धतीने खूप छान दिसते। आता देव आता बसलेला आहे जे नैवेद्यासाठी, आता दिवसभर खूप देव थकलेला आहे, घरोघरी जाऊन आता नैवेद्य देव खाणार, तासभर फक्त देव बसणार, तासभरानंतर देव आपल्या ह्या रिंगणामध्ये दिसणार आहे। किमान 4 ते 5 तास देव इथे सलग नाचणार आहे। खूप चांगल्या पद्धतीने तो नृत्य असणार आहे, तुम्हाला फक्त दाखवणार आहे। ते पुढील प्रमाणे जगना शिव पार्वतीचा गजानना
कमी झाली